उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामधील वाद हा दिवसेंदिवस पेटताना दिसतोय। उर्फीनं ट्विटची मालिकाच सुरू ठेवलेली आहे। उर्फीनं तर चित्रा वाघांसाठी आणखी नवं ट्विट केलेलं आहे। तर पोलिसांनी उर्फीवरती कारवाई करावी, कारवाई झाली नाही तर अधिकारांचा वापर करेल असं चित्रा वाघांनी आता थेटपणे पोलिसांना इशारा दिलेला आहे। अमृतांच्या वक्तव्याची मोडतोड केली असल्याचं देखील म्हणताना माध्यमांनी वक्तव्याचा विपर्यास केल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या। तर एका बाजूला उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामधला वाद अतिशय शिगेला पोहोचत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अमृतांनी देखील उर्फीबद्दल केलेल्या वक्तव्याची मोडतोड केली गेल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केलेला आहे। तर दुसरीकडे अमृतांच्या वक्तव्याची मोडतोड केल्याचा आरोप करताना दुसरीकडे अमृतांनी उर्फीला विरोधच केल्याचं देखील त्यांनी सांगितलं। पोलिसांनी उर्फीवरती कारवाई करावी, अन्यथा अधिकारांचा वापर करावा लागणार असल्याचं वक्तव्य आता चित्रा वाघ यांनी केलेलं आहे। कारवाई झाली नाही तर अधिकारांचा वापर करेन असा थेट इशारा पोलिसांना चित्रा वाघ यांनी दिलेला आहे। उर्फी जावेद आणि तिच्या आतापर्यंतच्या असलेल्या स्टाईलवरती चित्रा वाघ यांनी थेटपणे आक्षेप घेत पोलिसांकडे तक्रार नोंदवलेली होती। आम्हाला अधिकार दिलेले आहेत, नाही केली पोलिसांनी कारवाई तर आम्ही आमचे अधिकार वापरून काय करायचं ते आम्ही निश्चितपणे करू, पण आम्ही हा नंगाना चालू देणार नाही। पुन्हा सांगते, मी या बाबतीत प्रत्येकाचे विचार असतात। चित्राताईंचे जे विचार आहेत ते त्यांनी प्रकट केले आणि त्या प्रकारे ते ॲक्शन घेत आहेत। माझा विचार आहे की उर्फीने थोडं फक्त जे जसं म्हणतात एकदम पब्लिक प्लेसेस जिथे त्यांचं काही प्रोफेशनल कमिटमेंट नाही आहे तिथे जर संस्कृतीच्या हिशोबाने राहिले तर चांगलं आहे। बाकी मला ॲज अ पर्सन उर्फी ॲज अ स्त्री ती पण स्वतःसाठीच काही करते तर त्यात मला काही वावगं नाही वाटत। अमृता फडणवीस म्हणाल्या, चित्राताईंनी यावर स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे। एक असते प्रोफेशनल गरज, कारण प्रोफेशनल गरजेनुसार सीन करावे लागतात, पण फक्त मीडियासाठी आणि प्रकाश झोतात राहण्यासाठी तुम्ही रस्त्यावर फिरताय तर ते मला योग्य वाटत नाही। ही भूमिका आहे। आता त्या जे काही बोलल्या असतील ते एक त्याला कोपऱ्यात घेऊन बोलल्या नसतील ना, सगळ्यांसमोर बोलल्या असतील। मग एका माध्यमाने हे असं छापायचं आणि दुसऱ्या माध्यमाने असं छापायचं, हे कसं काय? बोलताना तर त्या सगळ्यांशी बोलल्या असते। मग अशा चुकीच्या आणि वेडवाकड्या बातम्या कृपया लावू नका। तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये महाराष्ट्रात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा आढावा आपण मुलुक महाराष्ट्राच्या माध्यमातून घेतला। आजच्या मुलुक महाराष्ट्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।